नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्ह सुमन गीत या भाग 5 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या या भागात आपण सुमनताईने गायलेली काही सुंदरशी गीतं घेणार आहोत, तर त्याबद्दल आपणा सर्वांचं अतिशय सहर्ष स्वागत आहे. प्रथम जे गीत आहे ते अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं, तर कमलाकर भागवत यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आहे. शब्द शब्द जोरवर हरिनामाचा गोडवा काढणार हे गीत ऐकूया. दीनांचा कैवारी दुःखिता सोयरा मुला माणसात माझा विठ्ठल साजिया, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया. दीनांचा कैवारी दुःखिता सोयरा मुला माणसात माझा विठ्ठल साजिया. वेदनेत जन्मे हरी संकटात राही, दरिद्र्याच्या झोपडीत गीता गीत सांगे. वेदनेत जन्मे हरी संकटात राही, दरिद्र्याच्या झोपडीत गीता गीत सांगे. दलिताच्या माथा धरितो माईचा पिसारा, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया. शेतातल चिंगलावरती उभारले श्रीरंग, उभारले श्रीरंग. घाम साचला निधे भिजे त्याचे अंग, घाम साचला निधे भिजे त्याचे अंग. उबते पथ्यते माझी पिऊनी निखारा, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया. देव नाही रावळात नाही त्याकार, देव आहे तुमचा आमचा मानवी आचार. तापलेल्या पाऊलाला होय सुवासना, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया, मुला माणसात माझा विठ्ठल साजिया. तर असं हे मानवी आचरणाचं मोल सांगणारं गाणं. देव आहे तुमच्या आमचा मानवी आचार. आपण एकमेकांना कसं वागवतो याच्यात सुद्धा खूप मोठं तत्व आहे बरं का. माणसात देव बघून जर का प्रेमाने वागलं एकमेकांशी, तर किती सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. हे भक्तिगीत वेगळं आहे, कारण हे माणसाचा आचार कसा पाहिजे, आपलं वागणं कसं पाहिजे हे सांगणारं हे सुंदरसं गीत आहे. या गीतानंतर आता मागेच्या आठवणी जागा करणारं हे सुंदरसं गीत आपण ऐकूया. या सगळीच गीतं जेव्हा संध्याकाळी ती दिवा लावते ना, तेव्हा तिला मागेचं चित्र आठवतं. तिचं मन आठवणींच्या हिंडोळ्यावर झुलायला लागतं. तिला आठवते तिची माय माऊली जी गोड स्वरात ओवी गातीये. ओटा आहे बाहेर बघा, घरातलं खेड्यावरलं ते प्रशस्त घर आहे, बाहेर ओटा आहे. ओट्यावरती खेळ मांडले लहान मुलांचे, सगळे खेळताय. तर असं सुंदर माहेरी नेणारं हे गीत तर ऐकूया. हे जे गीत आहे दीप लाविले ज्योती गाती, हे अशोक पट्टी यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आहे. तर ऐकूया या सुंदरशा
गीतात आपण परत एकदा मागीलच्या आठवणी हरवून जाऊया. अशोकजी परांजपे यांचे शब्द आहेत, ऐकूया. वातावरण आपल्याला पाढे म्हणायला म्हणत बसवत असे आहे. स्तोत्र रामरक्षा स्तोत्र खास करून आपण म्हणत असू तर ते दिवस आता नक्कीच तुम्हाला आठवले असतील. तर आता असंच एक पुढचं तुम्हाला अगदी जुन्या आठवणीत घेऊन जाणारं हे सुंदरसं गवगीत हे पांडुरंगाचं गीत आहे. थोड्याशा द्रुतलयीतलं हे आहे. संत नामदेव महाराजांची ही रचना आहे. कमलाकर भागवत यांचं संगीत दिग्दर्शन आहे. विठुरायावरच्या अतूट अशा श्रद्धेचं वर्णन या गीतात खूप सुंदर दिलेलं आहे आणि सुमनताईंचा प्रासादिक
एखाद्या नंदादीपात तेवत राहणारा जो ज्योत असते तसा मंद प्रकाश असतो त्याचा, सुखद आल्हाददायक आणि भक्तिपूर्ण असा त्यांचा आवाज. ऐकूया. देव जाओ अथवा राहो, देव जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, देव जाओ अथवा राहो, देव जाओ अथवा राहो. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा. देव जाओ अथवा राहो, देव जाओ अथवा राहो. कृतली तुझे मंगल नाम, मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित प्रेम. देव जाओ अथवा राहो, देव जाओ अथवा राहो. नामामृते केशव राजा, नामामृते केशव राजा, नामामृते केशव राजा. केला परमा सायवी माझा, केला परमा सायवी माझा. देव जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देव जाओ अथवा राहो, देव जाओ अथवा राहो. अशा या पांडुरंगाचं सुंदर या भक्तीचं वर्णन या अप्रतिम अशा गीतात आहे. पुढचं जे गीत आहे ते त्याचे जे स्वर आहेत ते इतके कातर आहेत, कारण अतिशय जड अशा अंतःकरणाने उर्मिला निरोप देते. त्यामुळे अतिशय जड अंतःकरणे ते त्या आवाजात देखील उतरलंय. त्या आवाजातलं ते आर्जव लाघवीपणा काही औरच आहे. तर हे दशरथ पुजारी यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आणि रमेश अनावकर यांचे शब्द आहेत सुंदरसे. अतिशय वेगळ्या खाटणीचं हे गीत आहे. मी प्रयत्न करते. अतिशय सुंदर गीत आहे. ऐकूया. निरोप तुझे देता, निरोप तुझे देता, निरोप तुझे देता. सावध हो तू वैया क्षणी, सावध हो तू वैया क्षणी. सांगू कसे नाथा, निरोप तुझे देता. पितृवचनी रामागुणी, चरण सायनी निश करुणी,
देव म्हणूनी मी पूजिया वीर धनुर्धर त्या वीराची वीर धनुर्धर त्या वीराची असता पतिव्रता निरोप दुसरेना उर्मिलानी मुग्ध मनाची वेडी माया दुःख छेडूनी झिजते काया मुग्ध मनाची वेडी माया दुःख छेडूनी झिजते काया त्याची सणातच शतचंडीचे त्याची सणातच शतचंडीचे भाग्य मला लाभला निरोप दुसरेना निरोप दुसरेना उर्मिला असंही खूप सुंदर असं आपल्याला भावुक करणारं सुंदरसं गीत आपण ऐकलं. आणि त्यानंतर आपण आणखीन एक सुंदरसं गीत ऐकणार आहोत. लिंब लोण उतरू कशी एकटी या चित्रपटातलं हे सुंदरसं गीत आहे. आणि त्याच्यातला जो उच्चार केलाय ना, बघा आई कुठेही असली ना तरी आईला चिंता असते ती आपल्या लेकराची की माझं लेकरू नीट असेल ना, ते सुखरूप असेल ना. तर कायम बघा कुठेही असली तरी आई कायम विचारते, अरे बाळा जेवलास का, कुठे आहेस, नीट आहेस ना. तर हे आईचं हृदय, त्या आईचं प्रेम या गाण्यातनं दिसून येतं. गदिमांचे शब्द सुधीर फडक्यांचं सकस संगीत दिग्दर्शन लाभलेलं आहे की सुमनजींच्या आवाजामुळे खरोखरी कुठल्या कुठे गेलेलं आहे. तर त्यांनी दूर हा हससी दूर लांबतो, तर दूरच जर खरोखर उच्चार केलाय तर असं वाटतं खरंच दूर येते आणि ही आई काळजीने व्याकुळ आहे त्याच्या. तर हे असं सुंदर हे जी सोच आहे ही सोच एका गायकाकडे असली पाहिजे की आपण काय शब्द गातोय, त्याच्या मागचा भावार्थ काय आणि तो आपल्या सुरातनं कसा पोचवायचा. सुमनजींचं तुम्हाला माहितीये की कवीच्या शब्दांना चित्रमयता देणारी स्वर प्रतिभा त्यांच्याकडे होती आणि तसाच गोड आरसपानी स्वर. अजून काय पाहिजे, मी प्रयत्न करते.
शेवटी आणि किती भरभरून आशीर्वाद देते. लाभले जे कुणा असे सौख्य भोगतो. म्हणजे हा आईचा आशीर्वाद इतका सुंदर तिथे तिने सांगितलेला आहे. आता या फेसबुक लाईव्ह मधलं मी गात असणारे हे शेवटचं गाणं आपण घेऊया आणि मग आपण थांबूया. आता ह्या पार्वतीच्या अतिशय सुंदर अशा शिवभक्तीचं वर्णन केलेलं आहे. तिला जळीस रे काष्टी पाषाणी आपला लाडका शिव दिसतोय सगळीकडे, अशा आशयाचं हे सुंदरसं गीत ऐकूया. आपल्याला माहितीये की सुंदरसं तिचं पार्वतीने देखील तप करून शंकराला मिळवलेलं आहे. तर असं हे सुंदरसं गीत पार्वतीचं आपण ऐकूया. आणि हे गीत गरिमांनी लिहिलंय आणि डीडी म्हणजे दत्ता डावसेकर यांनी हे संगीत दिग्दर्शित केलेलं आहे. तर अप्रतिम असा सुमनजींचा स्वर लागलाय. मी प्रयत्न करते. आपल्याला माहितीये की अप्रतिम असा सुमनजींचा आवाज, कारण त्यांच्या आवाजाला खरोखर तोडच नाही असा त्यांचा आवाज, की जो आरसपणे की जिथे कुठेही त्यांची धावपळ होत नाही किंवा असा उडून कुठे स्वर लागलाय असेही कधी दिसत नाही, असा त्यांचा निर्मळ गोड सूर. तर ऐकूया. आणि या गीतानंतर माझा या फेसबुक लाईव्ह मध्ये गाणी सांगतील, मग माननीय अनघाचे सुंदरसं गीत सादर करते. त्या हे जे गाणं आहे, जेव्हा आपण गाणं शिकायला लागतो ना, तेव्हा आवर्जून आपण हे गाणं शिकतो. दशरथ पुजारी यांचं संगीत दिग्दर्शन
मिळालेलं हे सुंदरसं गाणं ऐकूया. तर ह्या गीताचं महत्व म्हणजे आपल्याला कायम शाळेत असताना गाण्याच्या आपल्या तासाला आपण हे सुंदर गाणं म्हणायचो. तर ह्या अतिशय गोड असं गीत, हे गीत म्हणतच आपण लहानाचे मोठे झालो. त्यांची गाणी खरोखर गाणं हे मी खरं सांगते धारिष्ट्याचं काम आहे. कारण इतकी मूळची गाणी इतकी वरच्या स्तरावर म्हणजे इतक्या उच्च कोटीची सुंदर गाऊन ठेवली आहे की त्याच्या हाताला हात घालणं त्या गाण्यांना खरोखर म्हणजे गायक म्हणून थोडीशी मला धाकधूक असते की जमेल ना, पण आपण नक्कीच सांभाळून घ्यायची आशा आहे. काही चुकल्यास माझ्या मोठ्या मनाने क्षमा कराल याचीही आशा करते. आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक संगीत दिग्दर्शकांकडे काम केलं. तर एकदा त्यांनी अनेक कामं यशवंत देव हे खास करून म्हणतात की सुमनजींची स्मरणशक्ती, त्यांची धारणा शक्ती म्हणजे काय ते म्हणजे आम्ही सगळ्याच गायकांना गाणं शिकवतो, तिथल्या तिथे त्यांना येतं, ते छान म्हणतात, पण नंतर काही दिवसांनी ते अनेक गायक साफ विसरतात. सुमनजींचं असं नव्हतं.
जेव्हा तुम्ही एखादं गाणं बारकाईने शिकवाल ना, अनेक दिवसांनंतर सुद्धा त्याच्यात सगळ्या हरकती, मुरक्या, मेंढ काय असेल ते जसंच्या तसं त्या पेश करू शकायच्या. हा केवढा मोठा गुण आहे गायकाचा. तर अशा या सुमनची नक्कीच सगळ्यांना, सगळ्या गायकांना प्रेरणा देतील. खरे साहेब देखील भरभरून बोलतात. ते म्हणतात, त्या सुमन हेमाळे असल्यापासून माझी त्यांची ओळख आहे आणि त्यांनी अनेक गीतं माझ्याकडे केली आहेत. देवा दया तुझी की शुद्ध दैव लीला, लागून दृष्ट माझ्याच वैभवाला. अशी सुंदर सुंदर गाणी. हे बाहुली चित्रपटातलं गीत आहे जे खळे काकांनी संगीत दिग्दर्शित केलं होतं. किंवा मी चंचल होऊन आले, हे देखील गाणं खळे काकांनी केलंय. बोलून प्रेम बोल, हे खळे काकांचंच गाणं आहे. त्यामुळे त्या इतक्या अप्रतिम गायल्या की अजूनही माझ्या कानावर ते सूर मला आठवतात. आणि दशरथ पुजारींबरोबर तर 40 ते 45 गाणी त्यांनी केलेली आहेत. इतकं छान त्यांचं ट्युनिंग दशरथ पुजारींबरोबर छान सांगीतिक जुळलं की त्यांना बरोबर कळायचं की यांना या कवीला गाण्यातनं काय म्हणायचंय आणि आपल्याला संगीत दिग्दर्शकांनी काय अपेक्षा आहेत आपल्याकडनं, कशा पद्धतीने ते गाणं पेश व्हावं. कविता कागदावर असते पण ती सुरात उतरवते ते ती गायिका. त्यामुळे त्या पूर्ण त्या कवितेला न्याय देणाऱ्या अशा सुमनची, उषा खन्ना यांच्याकडे देखील त्यांनी काम केलेलं आहे. अनेक हिट गाणी. उषा खन्ना म्हणतात 12 ते 13 वर्ष त्या माझ्या संपर्कात होत्या आणि आम्ही एकत्र छान काम केलेलं आहे. तर अशा या सुमनताई. अनुराधा पोडवाणी इतकी गोड आठवण सांगतात. टीव्ही सिरीज साठी सुमनजींची काही गाणी रेकॉर्ड करायची होती. सगळे म्हणजे प्री रेकॉर्डेड किंवा दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेऊ. त्यामुळे असं का, सुमनचे आहेत ना, आपण त्यांना विचारू. त्यांच्या घरी जाऊन विचारलं तर त्या इतक्या निरागसपणे म्हणल्या, हो गाईन की परत, काय हरकत आहे. आणि परत त्यांनी ती गाणी गायली टी सिरीज साठी. तर त्या म्हणल्या की सुमनजी, तुम्ही माझ्या घराच्या इतक्या जवळ राहता, याल का तुम्ही आलात तर ना, मला खूप आनंद होईल. त्यामुळे का मी येणार तुमच्याकडे, मी नक्की येईल, नक्की. आणि त्या गेल्या. आणि बघा, एक फिमेल सिंगर दुसऱ्या फिमेल सिंगरकडे गेलेलं फारसं आपण बघत नाही, पण इथे मात्र त्या अतिशय निरागस मनाच्या, अतिशय त्यांचं वागणं पारदर्शी असायचं. ओठात एक पोटात एक असं त्यांनी कधी केलं नाही. अकृत्रिम वागणं. मंगला खाडीलकर पण म्हणतात, जेव्हा त्यांच्यावरती मला लिखाण करायचं होतं तर कायम मी त्यांना भेटत असे, तेव्हा त्यांचं ते अकृत्रिम वागणं, बोलणं माझ्या मनाला भिडायचं. अतिशय साधा सरळ स्वभाव, साधा सरळपणे जे असेल ते स्पष्ट व्यवस्थित बोलणं आणि दिलेला शब्द पाळणं, असं सगळं करणारे आपल्या सुमनताई कायमच आपल्या आठवणीत राहतील. आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय. आज हा भाग 5 आपल्या दैवकृपेने चालू आहे. तर काही चुकलं असल्यास कृपया क्षमा असावी. आणि पुढचे जे गाणं आहे त्या गाण्याची पण एक सुंदर आठवण आहे बरं का. आता हा श्रावण आहे, सगळीकडे निसर्गात हिरवाई आपण अनुभवतो. एक सुंदर शांतता आहे, एक सुंदर गारवा आहे, पवित्र असा हा श्रावण महिना. तर त्याच्यात हे जे आहे ना गाणं, ते देखील दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केलेलं आहे. मधुकर जोशी यांचे शब्द आहेत. आता बघा, हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होणार होतं तोही जून महिनाच होता आणि पावसाने नेमकं त्या वर्षी ओढ दिली होती. अहो काय पाऊस सोडाच हो, साडेकाळे ढग सुद्धा नव्हते. आणि त्यावेळेला त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं आणि काय आश्चर्य, सुंदर पाऊस पडायला लागला. रेकॉर्डिंग झालं आणि अशोक पत्की यांनी रेकॉर्डिंग झाल्यावरती खिडक्या उघडल्या. सुमनताई, गंमत पत्ता का, तुमच्या या स्वरांनी जणू पाऊसच आणला. आणि खरोखर ज्या पावसाने ओढ दिली होती तो पाऊस दणादण बरसत होता आणि सगळे कोण खुश झाले. अशी या गाण्याची सुंदर आठवण आहे. तर हे सुंदरसं पाऊस गीत आपण अनघाजींच्या, माननीय डॉक्टर अनघा राजवाडे यांच्या गोड स्वरात ऐकूया.
खूपच सुंदर आपल्या स्वरसरींनी तुम्ही आम्हाला रसिकांना चिंब केलं. जनरली काय असतं की मराठीत कुठलाही गायक एस्टॅब्लिश होतो आणि नंतर हिंदीकडे वळतो. इथे उलट झालं. प्रथम त्यांनी हिंदी चित्रपटात गायल्या आणि मग त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये त्या गायल्या. मंगू या चित्रपटात त्यांना एक सुंदरसं गाणं प्रथमतः त्या गायल्या आणि त्यानंतर शुक्राची चांदणी, यशवंत देवच त्याचे संगीत दिग्दर्शक होते. तर ते शुक्राच्या चांदणीत देखील त्यांनी अप्रतिम असं गायन केलं. त्यांचं रिकमेंडेशन म्हणजे शिफारस केली होती केशवराव भोळे या उच्च संगीत दिग्दर्शकांनी देव साहेबांकडे, की यशवंत देवांना म्हणल्या अहो ही मुलगी फार सुरेख गाते, आमच्या शेजारीच राहते, बघा बरं कसा आहे तिचा आवाज. आणि तो आवाज ऐकला मात्र यशवंत देव म्हणले कमालीचा सुरेलपणा त्या आवाजात होता. नैसर्गिक फिरत आणि आवाजाची जातकुळ अत्यंत अशी पातळ आणि उंच हाय नोट्स. त्यामुळे आपण बघतो की त्यांनी काही वेगळ्याच सुंदरपणे त्या लावतात. तर असं अनेक त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य आहे. माझ्या तर मते लताची काय, आशाची काय ही एक स्वतंत्र विद्यापीठ आहे गायची. त्यातलं प्रत्येक गाणं खरोखरी सखोल अभ्यास करावा ना असं असतं. जेव्हा तुम्हाला गायचं असतं तेव्हा ऐकणं तसं सोपं आहे, पण जेव्हा तुम्ही ते गाण्याला तुम्ही हात घालता आणि गायला जाता तेव्हा कळतं बाप रे किती बारीक डिटेलिंग आहे या प्रत्येक गाण्यात. कशा त्यांनी मुरक्या घेतल्यात, त्यांनी स्वर किती सहजतेने उंच नेलेला आहे आणि तेव्हा मात्र आपल्याला चांगलीच आपलं धावपळ उडते. अरे बापरे इतका उंच स्वर. आणि खरोखर हीच त्यांच्या गाण्याची खासियत आहे. अतिशय उंच स्वरावर जाऊन सुद्धा कुठेही बेसूर नाही, कुठेही कमी लागलाय सूर नाही, जास्त लागलाय नाही, अगदी परफेक्ट ज्या वजनाचा हवा तसा. आणि त्यात मिठास देखील कुठेही ते गाणं असं कर्कश होत नाही इतक्या, पण खरोखरी वरचा ग प पर्यंत बापरे म्हणजे हे गाणं सोपं नाहीये हो, की इतकं चेष्टा नाहीये हे हाय नोट्स
नोट्स लावणं आणि परत मिडल ऑक्टेलमध्ये येणं, तर त्या सगळीच ही इतकं लिलया करतात. त्या मोठ्या व्यक्ती, मोठ्या गायिकेबद्दल मी पामरांनी काय बोलावं, पण जेवढं सुचलं त्या प्रत्येक गाण्याची जशी सौंदर्य स्थळं असतात, मी माझ्या कुवतीनुसार ती उलगडत गेले. काही चुकल्या क्षमस्व. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईशकृपेने हा भाग 5 सुमनगी हा अतिशय छान झालेला आहे. आपण असेच येत राहा, आपले आशीर्वाद आमच्या बरोबर असू दे. काय आहे ना की गाणी जर का नवीन पिढीपर्यंत पोहोचवली नाहीत ना, तर ती काल हळूहळू काळाच्या पडद्यामागे जातील. कारण आपल्याला कुठलं गाणं आठवतं जे सारखं कानावर पडतं ते आठवतं, पण मग ही अशी थोडीशी दुर्मिळ गाणी की जी फारशी आपण ऐकत नाही, की आपण जरूर ऐकली पाहिजे, पुढच्या पिढीलाही ऐकवलं पाहिजे. की बघा आपला सांस्कृतिक वारसा किती समृद्ध केलाय. आशाजींनी, लताजींनी, सुमनजींनी, माणिकजींनी कसं त्यांनी गायलंय, कसं गाऊन ठेवलंय असं म्हणलं तर चूक नाही. कारण पुढच्या गायकाला कळतं काय आव्हान असतं. म्हणजे एक सेकंदभर प्रत्येक गाण्याबाबतीत असं वाटतं घ्यावं का हे गाणं, थांबा अजून थोडी प्रॅक्टिस करू. म्हणजे इतकं खरंच ते अवघड आहे. त्यातनं भावनिर्मिती झाली पाहिजे, ते सफाईदार सादर झालं पाहिजे. वाटतं एवढं सोपं नाही त्या गोष्टी. तर आपण आला काही चूक झाली असेल तर आम्ही पण ही गाणी खरोखर, मी तर कित्येक गाणी पहिल्यांदा डायरेक्ट तिथे फेसबुक लाईव्हवर गाते. मध्ये मी आधी फारशी एवढी नाही गायली कार्यक्रमात, तर त्यामुळे कृपया काही चूक झाल्यास सांभाळून घ्या आणि स्नेह असू द्या. धन्यवाद.